तर आता मी दर्शन वगैरे करून आलोय वणीला, नांदोरीला. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सप्तशृंगी गडावरती देवीच्या दर्शनासाठी. बरेच भाविक भक्त पाय जातात, पण आम्ही गाडीवरती जाणार आहे, कारण की आम्हाला या वर्षी थोडं प्रॉब्लेम होतं, त्याच्यामुळे आम्ही गाडीने जाणार आहे. पप्पा इकडे, मम्मीचं तयारी झाली, मम्मीने सगळं घेतलंय तिकडे खाण्यासाठी वरती, आणि काकांते पण आलेत, सटाण्याचे काकांते आणि पप्पा आणि आपले होणारे पाहुणे ते पण आलेत. आता रिक्षा केली आहे, रिक्षावरती जाऊत आपण गडावरती. आणि नांदोरी, पप्पा नांदोरीपर्यंतच रिक्षा राहिलो आणि त्याच्यावर बसने. नाही तर आम्ही कसं जाणार होतो नांदोरीपर्यंत रिक्षावर, त्याच्यानंतर रडकुंडी ना ते चढणार होतो, पण ते सगळं कॅन्सल झालं, कारण की माझी पण तब्येत बरोबर नाही आणि वेळ जास्त होऊन जाईल आणि गर्दी पण काही राहणार नाही एवढी. तर म्हणजे पाय जाणार आहे, कोणीच राहणार नाही जास्त, त्याच्यामुळे आम्ही जाणार होतो गाडीनेच, बसने. तर आता आम्ही निघालो आहे देवीच्या दर्शनासाठी. आता रिक्षा पण केली होती, तर आता रिक्षा पण आले आणि इकडे आपले पब्लिक पाहुणे, इकडे पा, हे आपले पाहुणे. हो काका, टेप चालू करा ना, आता टेप चालू करा, आता टेप चालू करा. आणि रिक्षावर त्रास होतो, स्पीड ब्रेकर आलं. उतरलो आहे. तर आता इकडे काकांते मागे पाय सांगितलं तर जास्त टाइम का काका? 2 तास लागतात. रवडकुंडी इथूनच रवडकुंडी चढायचं का बसवर जायचं ते डिसिजन करतायत. कसं जायचं आता आपल्याला काही कळणार नाही. काय करतात, कसं जायचं? आठवून बसणार जाऊन त्या पायरीवरच चढू. आम्ही पायऱ्या चढण्यात वर डायरेक्ट माताजी जातो. काही नाही, बसवरच जायचंय. जरूर तर इथपर्यंत आम्ही गाडीवरती आलो, आता इथं पण वरती बसवरच जातो. काका, रिक्षावरती कसं हाल झालं? मग मस्त वाटलं का? एकदम मजेत. मी तर मागे बसलो होतो, मला त्रास झाला बेकार. स्पीड ब्रेकर आले का उधळायचं. तो बाल्कनी मध्ये बसला होता. मम्मा मला पण पाणी दे. तुझं रिझर्वेशन होतं, पाणी पितो. खूप दमलो आम्ही रिक्षात बसून. आता बस मध्ये बसतो. आता बसमध्ये तर माहिती आहे मस्त पाय चालतात. बसमध्ये गर्दी आहे का नाही काही माहित नाही. आता गर्दी भरपूर आहे, अजून गर्दी राहील. तरी इथून वरती जास्त गर्दी. आपण तरी खूप लेट आलो ना. 2 एप्रिल. तर आता बस पाहू. बस किती बस गाड्या लागलेल्या एकदम प्रत्येक डेपोच्या गाड्या. ओ पाहुणे, दमले का तुम्ही? हा, रिक्षामध्ये कसं वाटलं? रिक्षामध्ये चांगलं वाटलं. ते तुम्ही पहिले रिक्षामध्ये फिराय तिकडचे दोंडायचे ते दोंडायच्या. तर इकडे एवढे बस आहेत, आपल्याला इकडूनच एक घ्यावं लागेल बस. तर आता मला बस सापडली. आता बाकीची मंडळी
मागे बसले ते बाय सीट कमाल आहे आणि काका मी पुढं बसलो आणि बसमध्ये काही गर्दी नाही एवढं कारण की 2 एप्रिल सांगितलं तर खूप लेट झालं शेवटचा दिवस आहे यात्रेचा तर आता मला काही जास्त गर्दी राहणार नाही बाबा वरती कसं आहे आपण तर काही गेलो नाही आम्हाला यावर्षी ना लेट झालं नाहीतर एवढं लेट नाही होत आणि गाडीचा आवाज पण एवढं येतं ते आवाज पण येतं बस खूप बस एवढं आहे ना सांगता येणार नाही बेकार गर्दी मी आता गडावरती आलोय आणि मंदिर तिकडे खूप लांब आहे अजून आता खूप चालावं लागली आपल्याला पायऱ्याने मला उतरते रोपिओ वरती जाते हो हां दोन्ही वाटते ते पाय वरती आहे आपल्याला नाही जायचं रोपवेने नाही जायचं शिर्डीने जाऊ कारण की इथपर्यंत आपण गाडीने आलो तरी आपण मंदिरपर्यंत चालले आहे काय ऊस टाकले गेले खूप गर्दी आहे वरती तर आता मम्मीला भूक लागली होती तर आता मी थांबलोय पावडे खाण्यासाठी मम्मी पाय चालेल जास्त मम्मीने तर पाय काही चाललं नाही जास्त दमली जास्त चालायचं होतं आपल्याला अजून आपले पाहुणे ते बिझीच आहेत अजून फोनवरती पाहुणे बी दमले हां तर आता एक वडापाव खातो मला भूक लागली मी वडापाव खातो हां अजून खायचं का आहे ना विचारलं ना ऑर्डर दिलं आहे आता केव्हा येईल काय नाही टाईम होईल आपल्याला जास्त अजून पायरी चढून जायचं आहे आपल्याला आम्ही आलो दीपमाळजवळ हे पाय इकडे आणि आज खूप गर्दी कमी आहे आज कारण की शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे आता काही गर्दी नाही एवढी आता इथे फोटो वगैरे काढतोय आम्ही दर्शन वगैरे करून आलोय वणीला नांदोरीला आलोय आता परत जायचंय घरी कारण की पेपर बोर झालोय आता आम्ही आणि आपले रिक्षावाले काकाने जास्तच टाइम लावून दिला हे काकांनी धोका दिला आम्हाला आता जातो आम्ही परत बसा ना जाऊ द्या मागून या जाऊ द्या बसमध्ये या दीदीला पण घेऊन जा तसंच दीदीला घेऊन काय गुल्फी खाते पण मला पण बरं एक नाही गुल्फी खायचंय गुल्फी तर आता मी गुल्फी आहे ना जातो तर आता घरी जातो पप्पा ते जास्त रागात घेत तर काही जाता मी घरी आलोय मी घरी आल्याला डायरेक्ट झोपून गेलो सगळेजण झोपूनच गेले होते कोणालाच म्हणजे हातपाय दुखत होते सगळ्यांचे आणि मी झोपून गेलो गोळी घेतली आणि आता थोडं बरं वाटतंय
आता 7 वाजत आले आणि काकांतेच आले, थोडं थांबलं आणि लगेच गेले काकांते पण, कारण की त्यांना सटाण्याला जायचं होतं आणि त्यांच्यासोबत मम्मीने त्यांनी सिलेंडर देऊन दिले. तर आता ब्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. तोपर्यंत बाय बाय.